अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील खीरविरे ग्रामपंचायत व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने नवराष्ट्र जनसेवक पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल जनसेवक अनंत महादू घाणे यांचा शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच गणपत डगळे, काळूबाबा बेनके, बाळासाहेब सावळे, चेअरमॅन त्र्यंबक सेठ आवारी, पंढरीनाथ बेनके, हरिभाऊ बेनके, सरपंच ढवळा भांगरे, प्रकाश पराड, यशवंत पराड, गोविंद सगर, त्र्यंबक पराड, माजी सरपंच नवसा उघडे, दिलीप आवारी, मधुकर सूर्यवंशी, पंढरी नागू बेनके, ठका बाबान बेनके, दिनेश शहा, देवराम बेनके, विजय आवारी, राजू आवारी, चंदू शिंदे, राणू बेनके, पंढरी केरू, बंडू पराड, नावाजी डगळे, राजू शेंगाळ, भाऊराव बेंगाळ यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनोगत व्यक्त करताना सरपंच गणपत डगाळे म्हणाले की घाणे साहेब नेहमी जनतेत राहून काम करणारे, समाजातील कोणत्याही घटकावर भेदभाव न करता सर्वांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे जनसेवक आहेत। अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई असो व पीक विम्याचे प्रश्न, लाईटचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न असो, घाणे साहेब सतत प्रशासन दरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतात। काळूबाबा बेनके यांनी सांगितले की घाणे साहेब शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवितात। त्यांच्या जनसेवाभिमुख कार्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। बाळासाहेब साबळे म्हणाले की घाणे साहेबांनी तहसीलदार मोरे, गटविकास अधिकारी माने आणि कृषी अधिकारी पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा करून सतत पडणाऱ्या पावसाने झालेल्या नुकसानीची दखल घेत सर्व मंडळात पंचनामे सुरू केलेले। भात, टोमॅटो, फरशी, वालवडी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सर्व शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी अशी मागणी घाणे साहेबांनी केल्याने पंचनामे सुरू आहेत। सत्कार स्वीकारताना अनंत घाणे यांनी सांगितले की या सत्काराने मी भारावून गेलो आहे। हा सन्मान माझा नसून संपूर्ण समाजाचा आहे। समाजाचे काम करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे। खीरविरे व परिसरातील शेतकऱ्यांनी दाखवलेले प्रेम मी कधीही विसरणार नाही। कैलासवासी माजी मंत्री पिचड साहेब यांच्या प्रेरणेने वारंगुशी येथे प्रथमच शेतकऱ्यांसाठी भात पिकांची नुकसान भरपाई व पीक विमा मेळावा आयोजित करून रस्ता रोको आंदोलन केले। त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईचे पैसे जमा झाल्याचा आनंद मी कधी विसरणार नाही। घरकुल, रस्ते, रेशनसह अनेक समस्या यापुढेही समाजाचे प्रश्न शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील। सध्याच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरसकट भरपाई मिळावी यासाठी मी प्रशासन स्तरावर सतत प्रयत्न करीत आहे। कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी घाणे साहेबांच्या जनसेवाभिमुख कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मी आज थोडा भारावून गेलोय। आपण जो माझा एक सत्कार केला, जनसेवक पुरस्कार मिळाला म्हणून, तर ते पुरस्कार माझ्यामुळे नाही मिळाला, तुमच्या जनतेमुळे मिळाले। मला सर्व समाजाच्या माध्यमातून मला तो पुरस्कार दिला गेला। कारण मी जेव्हा नोकरी सोडून बाहेर पडलो, राजीनामा देऊन, त्यावेळेस आपल्या समाजाचे जे हाल आहे, जे प्रश्न आहेत, जे कुठे चिरीमिरी घेतली जाते, सोडवले जातात। कारण मी तालुक्यामध्ये पाहत असताना मी तालुक्यात जवळजवळ 21 वर्ष सर्व्हिस केली। सर्व्हिस करत असताना कुठंतरी चिरीमिरीचा जास्त प्रभाव होता आणि चिरीमिरी देणं आणि काम करून घेणं ही पद्धत रूढ झाली काही प्रमाणात, आणि तिला खीळ घेण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले। आणि पहिलं आंदोलन शेतकऱ्यांचं घेऊन मी वारुंश फाटीवर केलं। वारुंश फाटीवर आंदोलन करत असताना मला किती उडवली काही जुन्या लोकांनी, का आतापर्यंत कधी पीक विमा मिळाला नाही, आता हे आलेले काय पीक विमा मिळवून देणार आहेत। म्हणजे त्यांचा दोष नाही येतो, त्यांचे म्हणजे केलेले काम हे कुठपर्यंत राहिलं, त्यांच्या घरापर्यंतच राहिलं मर्यादित। आणि ज्या दिवशी पीक विमा मिळाला, ज्या दिवशी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात पडला, त्या दिवशी मला एक वेगळाच आनंद झाला। आणि त्या दिवसापासून माझी काम करण्याची जी चालना आहे ती पुढं मिळाली मला। आणि हे काम करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये अडीअडचणी आल्या। शेतकऱ्यांचे घरकुलांचे प्रश्न असतील, पंचनाम्याचे प्रश्न असतील, वलधडीचे प्रश्न असतील, रोडचे प्रश्न असतील, म्हणजे सर्व प्रकारचे प्रश्न घेऊन मी समाजाच्या मांडत राहिले समाजसेवक या नात्याने। आणि तिथं यश येत गेलं। तिथं तहसीलदार असतील, प्रांत असतील, तिथं कृषी अधिकारी असतील, व्हिडिओ साहेब असतील, यांनी सर्वांनी मला सहकार्य केल्यानंतर आज घरकुलांचे प्रश्न आपण जवळजवळ मार्गी लावले। हप्ते फक्त भरायचे बाकी राहिले तरी माझं पाठपुरावा चालू असतो आणि कोणत्याही
शेतकऱ्याला कोणत्याही लाभार्थ्याला आपण वंचित ठेवत नाही. न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रत्येक पुढाकार घेतो आणि हेच करत असताना मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. कारण मी कार्यकर्ता आहे फक्त पिचड साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत जे कामं केलेली आहेत त्यांना 100% माझ्या कामाला यश आलेलं आहे. फक्त मी पिचड साहेबांमुळेच आज तुमच्यामध्ये आलो. मला जनसेवक पुरस्कार मिळाला. मी तुम्ही केलेल्या सत्काराने मी भारावून गेलो आणि जी आता तुमची मागणी आहे सरसकट पंचनामे करा यासाठी मी आता परत पुन्हा खाली जाताना तहसीलदारांना प्रांतला स्वतः मेसेज पाठवतो आणि भाऊंच्या कानावर सांगून स्वतः मी परत एकदा फोन करून घेतो आणि तुम्हाला सर्वांना न्याय देण्याचं काम करत ही सर्वांना मी एक शब्द देतो आणि माझ्याकडून जेवढं होईल काय चुकल कारण मी पण माणूस आहे काय आणि चूक होतीच. काम करत असताना चुका नाही झाल्या तर माणूस सुधारत नाही आणि सुधारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असे मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. चला येऊ. डॉक्टर गाणे साहेब आपल्याकडं सकाळी आपल्या भेटीला आले आणि आपल्या खिरविरे गावच्या वतीनं आपल्या पंचक्रोशीच्या वतीनं त्यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. तो नवराष्ट्र जनसेवक हा पुरस्कार डॉक्टर गाणे साहेबांना मिळाला आहे कारण ते समाजसेवक आहेत. समाजसेवा करीत असताना त्यांनी आपल्या प्रथम जो काही आपल्या अतिवृष्टी झाली त्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी तहसीलदार यांनी आपल्याकडं 65 मिलीच्या पुढं पाऊसच झाला नाही असं त्यांनी सांगितलं. परंतु परत आता अवकाळी पाऊस सुरू झाला आणि गाणे साहेबांनी परत तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की वाकी असेल, शेंडी असेल, खिरविरा असेल, एकदरा बीट असेल, शमशेरपूर बीट असेल या संपूर्ण परिसरात या बीटमध्ये पाऊस झालेला आहे आणि आता तुम्ही तातडीने पंचनामे सुरू करा. त्यांनी पंचनामे काल केलेत काही ठिकाणी येऊन परंतु भात अतिशय म्हणजे धान्य लगेच खाली खळून पडते आणि त्याचे नुकसान होतेच. हे अधिकारी जे आहेत गावकऱ्यांनी पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे की ते उभे भात आहेत म्हणून ते पंचनामे करीत नाहीत. म्हणून त्यांना विनंती आहे गाणेसाहेब तुम्हाला की सरसकट हा विषय आला पाहिजे आणि सरसकट पंचनामे झाले पाहिजे कारण सोयाबीन काढून झाले, टोमॅटोचे पीक गेले, त्याच्यानंतर फरशीचं काही राहिलेलंच नाहीये आणि ही बागायती पिकं जर आज संपून गेले तर उद्या त्याचे काहीच मिळणार नाही. भातही कळून झाले आता काही फक्त सूर्य उभे त्याचा काही उपयोगच होणार नाही. म्हणून सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो की तहसीलदारांनी पण प्रत्येक गावात येऊन सरसकट पंचनामे केले पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला ती मदत पोहोचली पाहिजे एवढीच विनंती करतो गाणे साहेबांना. जो काही जनसंपर्क मिळाला त्याच्याबद्दल आपल्या गावाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देत आणि पुढील वाटचाली देखील त्यांना शुभेच्छा देत. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.